ग्रामपंचायत जर म्हटली तर गावातल्या लोकांना बेसिक सुविधा पुरवायचं केंद्र आहे. 5-6 वर्ष 5 वर्षातून निवडणूक होते. त्यात ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य असे निवडणूक होते. लोकशाही पद्धत आहे. गावखेड्यात लोकांच्या सेवेसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये एक किचंबा झालाय. ग्रामपंचायत खैरी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी मॅटरच आहे. मग हातात एक वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. त्या बातमीच्या आधारे मी या ठिकाणी डबल बातमी करायला आलो. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या लोकमत पेपरची बातमी असून या बातमीत असं लिहिलं आहे की खैरी ग्रामपंचायतमध्ये बनावट टॅक्स पावती पुस्तक, उकळली रक्कम, कर्मचाऱ्याचा कारनामा, सचिवाचा कानाडोळा. सचिवानं केला कानाडोळा आणि कर्मचाऱ्यानं लय मोठा माल केला म्हणजे गोळा. अरे बापा रे, जबरदस्त. तर या संपूर्ण प्रकरणाची की नाही एक तक्रार पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी प्राप्त झाली. ना त्याच्या काही प्रतिमा आता दिसल्या का प्रति हे तक्रार अर्जात दोन ग्रामविकास अधिकारी आपले गट विकास अधिकारी साहेबांना आहे की बा ग्रामपंचायत कार्यालय खैरी याच्याकडून बनावट डुप्लिकेट घर टॅक्स पावत्या नमुना 10 घेऊन नियमबाह्य घर टॅक्स वसुली करून आर्थिक घोटाळा केल्याबद्दल हे अधिकृतरित्या महाती एक म्हणजे ओशी ओशी ते ओशी नाही. ओशी म्हणजे हे काउंटर पावती असते बा तुम्ही या ठिकाणी भरल्यानंतर देतात ते हे ओशी हाती दिली असून या साऱ्या प्रकरणाबद्दल जे अर्जदार आहेत श्रीकृष्ण सदाशिवराव मेहत्रे याची नेमकी याच्यावर काय प्रतिक्रिया आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवतो आणि याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे ते ऐकवतो. पाहणार राजेव ग्रामपंचायत तितंबा कसा आहे आता. तर माझ्यासोबत जे अर्जदार आहेत श्रीकृष्ण सदाशिवराव मेहत्रे का का याच्यावर तर असं लिहिलं आहे दाखव जर असं 2017 पासून चा हा प्रकार आहे आणि तुम्ही 2023 साली आता हे तक्रार केली आहे 2024 साली 2017 पासून तुमच्यावर ते मॅटर चालू आहे आणि तुम्ही आता 2024 ला कशी तक्रार केली सांगा जरा मला. म्हणजे मी जेव्हा यांना गाव नमुना 8 मागितला तेव्हा मला समजलं की माझ्या नावाचा 8च या गावात नाहीये. असं घर आहे पण 8 नाहीये. मी त्या पुढे चौकशी केली. यांनी माझ्या 8 वर माझं नाव फक्त नाव टाकलं, बाकी सर्व वेगळं टाकलं होतं. त्यामुळे मला शंका आली की माझं घर कुठे गेले. मी चौकशी केली. मग 8 जेव्हा मला 5-6 महिन्यानंतर मिळाला 2023 मध्ये तर त्यावेळेस मला समजलं की माझं घरच नाही आहे ठिकाणी. जेव्हा चौकशी केल्यानंतर मला दुसरा 8 मिळाला. त्यामध्ये मी व्यवस्थित आलो. मग त्या 8 मध्ये मी चौकशी केली पहिल्या आणि दुसऱ्या 8 मध्ये की त्यामध्ये माझा घर टॅक्स हा फक्त 142 आणि नंतर 294 एवढा असताना माझ्याकडून या 800, 900, 700 अशा पावत्या फाडल्या गेल्या. मला लक्षात आलं. त्यामुळे मी हे कारवाई केली. बरं मला एक सांगा तुम्ही आता तुमच्यासोबत हा अन्याय झालाय तुम्ही याच्या काही तक्रारी केल्यात का कुठे कुठे. सर्व ठिकाणी तक्रारी केली आहे. खंड विकास अधिकारी, गट विकास अधिकारी, माननीय कलेक्टर साहेब, सीओ, पंचायत राज यांच्या सर्वांकडे केलेल्या तक्रारी. आता मला एक सांगा हे आता आपलं गावगाड्याचं काम आहे त्यानं चुकी केलं असेल ना असं त्याच्यावर लक्ष नसेल. माझं म्हणणं आहे की सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ज्यांना चुकीचं केलं त्यावर कारवाई करण्यात यावी आणि माझी जी रक्कम जास्त केली मला परत करण्यात यावी. मला असं माहित झालं की तो एक जन्म तारखेच्या दाखल्याचा बद्दल एक मॅटर आहे. जन्म तारखेचा दाखला तर मोफत द्यायला पाहिजे असा एक नियम आहे म्हणते. तो नियम मला माहित नसल्यामुळं त्यांनी मला जी पावती दिली 780 रुपयाची त्यांना मी 780 रुपये दिले. आणि जेव्हा मग बाकी ग्रामपंचायतला वगैरे चौकशी केली की बाबा या दाखल्याचे पैसे घेताच येत नाही. मध्ये मला 1 वर्ष लागलं जवळपास चौकशी करण्याकरता. शेवटी जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवलं माहितीच्या अधिकाऱ्यात मला ही माहिती द्यावं किती पैसे घेतले जातात जास्तीत जास्त. तर त्यांनी पत्र दिलं मला काही विनामूल्य तुम्हाला देता येते म्हणून ग्रामपंचायतला. तेव्हा मी तक्रार केली. मग माझ्यासोबत या ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य आमचे कैलास भाऊ काय राजेव घर टॅक्स इकडे रक्कम कमी जास्त रक्कम उचलली आहे त्याच्यानंतर जन्म तारखे दाखल्याबद्दल पैसे वसुलेले हे राजीव जरा सक्तीतंबत झाला ना. हा काहीतरी करा ना पुढे लोकप्रतिनिधी आहे तुम्ही. ग्रामपंचायतला मेहत्रे साहेबांनी तक्रार दिलेली आहे. ते आता तक्रार त्याच्यावर चौकशीवर काय निघते काय नाही ते पुढे बघू आणि नंतर तुम्हाला सांगू. बरं मला तर आता त्याच्याजवळचे नाही पाहिजे त्याच्याजवळ तर राजू ते म्हणजे पावत्या घेऊ त्या सारच आहे ना. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतने एखादी अशी बनावट पावती खरंच जम काढली आहे काय. नाही चुकीचं आहे हे. पाहू बघितल्यानंतर चौकशीमध्ये जे काही निघणार आहे त्याच्यावर आपण निर्णय देऊ. तर माझ्यासोबत अचलपूरचे विस्तार अधिकारी काजदेकर सर असं जर झालं बनावट पावत्या जमा केल्या आणि त्याच्या भरोश्यावर जर पैसा जमा होत असेल तर राजू हे तर भयानकच गोष्ट आली. काहीतरी काय प्रशासकीय कारवाई होईल याच्यावर आता. याच्यामध्ये श्रीकृष्ण सदाशिवराव मेहत्रे राहणार खैरी यांनी आपल्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती बीडीओ साहेबांनी त्यांनी एक चौकशी करण्याचे आदेशित केलेले आहे. समिती नेमून दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः MS काजदेकर विस्तार अधिकारी पंचायत आणि एक आमचे निलेश बेराट विस्तार अधिकारी असे 2 सदस्य समितीची नेमणूक केली आहे.
तर त्या अनुषंगाने आम्ही लवकरच त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्याची सहनिशा करणार आहे आणि जे पावती बनावट असतील आणि बनावट पावती आणि यांना जी दिलेली पावती आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायत निधीमध्ये जे जमा केलेली पावती याची तपासणी करणार आणि तपासणी केल्यानंतर जर ते अनियमित झाले असतील जे कोणी असतील तर त्यांच्यावर त्या पद्धतीनं चौकशी अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सादर करू. तर एक गोष्ट कशी झाली की त्याच्याजवळ जे कागदपत्र त्यात राजीव त्या जन्माच्या दाखलाचे यानं पैसे घेतले आणि त्याची पावती लावली आहे ना, हे तर राजीव खरोखर एकदमच डोळ्यात पिटाळी गोष्ट झाली आता. नाही, आता मला आज रोजी ते काही सांगता येणार नाही, कारण की त्यांनी जन्माचे जे दाखला आहे जन्म मृत्यूचा आपण जवळपर्यंत मोफतच देतो आणि त्यांचे काही नॉमिनल फी असते 20-25 रुपये किंवा 10-20 रुपये तितकंच नॉमिनल फी आपण त्यांच्याकडून आकारणी करायला सांगतो, अन्यथा दुसरी फी कोणत्याही प्रकारचं नसते. तरी पण त्याच्यामध्ये त्यांनी जे बनावट पावती बनवली आहे का किंवा ते ग्रामपंचायतमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे पाहावं लागेल, परंतु जन्माची रक्कम इतके फी कधीच आकारण्यात येत नाही. तर निश्चितच आणि त्यांनी पावती आपल्याकडे दिलेली आहे आणि तो ग्रामपंचायत जे कर्मचारी आहे त्यांची सुद्धा चौकशी करणार आहे आणि त्यानंतर त्यांनी किती पावती किंवा रेकॉर्ड आणलेले आहे ग्रामपंचायतला त्याची सुद्धा चौकशी करणार. त्याच्यानुसारच हे पूर्णपणे आपल्याला दोषी असेल किंवा अनियमित झाली असेल किंवा खरोखर त्यांनी तितके रुपये घेतले का हे आपल्याला सांगता येईल. तर ग्रामपंचायत खैरीचे श्रीकृष्ण सदाशिवराव मेत्रे यानं एक तक्रार अर्ज या ठिकाणी पंचायत समितीला दाखल केला आहे की ग्रामपंचायत कार्यालय खरी याच्याकडून बनावट घर टॅक्स पावत्या देऊन नियमबाह्य घर टॅक्स वसुली करून आर्थिक घोटाळा केल्याबद्दल अशा पद्धतीनं यानं तक्रार अर्ज दिला आहे. तशा पद्धतीच्या काही बातम्या प्रसार माध्यमावर बी आल्या. आज मी गावात गेलतो तर जे तक्रार करते श्रीकृष्णजी मेत्रे आहेत याची मी मुलाखत केली. त्यांनी सांगितलं राजू म्हणे माझ्यासोबत असं केलं म्हणे 2017 पासून म्हणे तर 2022-23 लोक महाजून यानं म्हणे म्हणजे जितकी मूळ रक्कम असते याच्यापेक्षा जास्त रक्कम घेतली आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केल्यासारखा त्यानं आरोप केलाय. तर एक गोष्ट असते की जितकं तुमच्या घरावर टॅक्स असते तितक्याच पद्धतीने तुम्हाला टॅक्स घ्यावा लागते. मस्त कार्यक्रम चालते ना भाऊ. तुम्हाला सांगतो इकडे 2 पावती पुस्तक करायचे, एक इकडे जो सरकारी उतारा आहे त्याच्या 100 रुपये घ्यायची, एक परी 400 रुपये. पण याच्या ज्याही माणसानं पावती पुस्तक छापले असतील म्हणजे मी समजा छापायला लावले असतील तर मी गुन्हेगार आणि ज्या कोणत्या छापखान्यात त्या पावती पुस्तकं छापले गेले असतील तर तोही गुन्हेगार असते. कारण शासनाचा म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे शासन आहे ना बा, तर त्या प्रशासकीय कागदाची म्हणजे काय त्याला बनावट प्रिंटिंग करता येत नाही. जसं मागच्या वेळेस एक परतवाड्याचं प्रकरण होतं की एका शिक्के बनवणाऱ्या माणसाला बी शिक्षा झाली होती. याच्यात आता कोण कोण गुन्हेगार आहे. पण राजीव सचिवाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते की आज रक्कम जितकी वसूल झाली ते रक्कम वसूल झाल्यानंतर ते अधिकृत रक्कम कशी वसूल झाली याचं की सचिवाची जबाबदारी असते की आपल्या ग्रामपंचायतमध्ये पैसा आला किती. सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका महत्वपूर्ण आहे, त्याचंही काम असते. राजीव एखाद्या वेळेस काम पडलं एखाद्या गरीब माणसाले पहिल्यांदा घर टॅक्स क्लिअर करा म्हणते त्याशिवाय देत नाही. पण हा घर टॅक्स अशा पद्धतीनं जर तो क्लिअर करून घेतला जात असतील तर पंचायत समिती अचलपूरच्या माध्यमातून लय मोठा घोडा आहे. हे खैरीच आहे, खैरी झाकी आहे. अजून मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत बाकी आहे. त्याचा पुरावा ग्रामपंचायतचे जे काही पुरावे आहेत ते मग हातात लवकर सापडणार. पण ब्रेकिंग जशी आहे, ब्रेकिंग काय 2 दिवस झाली शिडी आहे, पण बातमी अशी आहे की खैरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून डुप्लिकेट घर टॅक्स पावत्या घेऊन गेली. अरे मस्त जमवणं चालू आहे ना, जबरदस्त जमवणं चालू आहे.